वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ असल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय। ईव्हीएम मशीन सीलबंद खरं तर करण्यासाठी महापालिकेच्या प्रभाग समिती ब मध्ये बोलावलेल्या उमेदवारांनी केवळ भाजपचं चिन्ह कमळ आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे दोनच स्पष्ट आणि ठळक दिसत असून इतर राजकीय पक्षांचं चिन्ह आणि अपक्ष उमेदवारांची चिन्ह ही अस्पष्ट आणि संभ्रम निर्माण करणारी असल्याचा आरोप वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी केला। आम्हाला पत्रही दिलं नव्हतं की आज या ठिकाणी मशीन तपासणी किंवा मशीन सील केले जाणार आहे। आम्हाला व्हॉट्सअपवरती जो मेसेज आला होता आणि तो पाहून आमच्या प्रतिनिधी मला फोन केला आणि मी सांगितलं तर आम्ही जाऊन येतोय। प्रचार थांबवून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। कुठेतरी प्रचारच्या वेळेला आमचा प्रचार बाधित व्हावा या पद्धतीने हा कार्यक्रम सुरू आहे। पण ठीक आहे, आम्ही त्याही शासनाच्या नियमाप्रमाणे लोकशाही टिकवावी आणि आपला उमेदवार आम्ही या ठिकाणी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। पण एवढं असताना देखील आज या ठिकाणी अलर्टी असं जाणून येतंय, क्लिअर दिसून येतंय की भाजपचा कमळ ठळक दाखवलं जात आहे। शिवसेना शिंदे गटाची मशाल आपलं काय ते धनुष्यबाण मोठं दाखवलं जाते, पण मशाल आमची किंवा इतर सर्व उमेदवारांचा एकदम फुसाट आणि जसं दिसून येणार नाही, म्हणजे मतदारांना कळणार नाही, असं कुठेतरी भ्रम निर्माण व्हावा, संभ्रमात राहावा मतदार, अशा पद्धतीने या ठिकाणी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली गेलेली आहे। महानगरपालिका निवडणुकीत ऐकावं ते नवलच 4 अपत्य तरीही उमेदवारी अर्ज वैध झाले। प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्राची सखोल पडताळणीच झाली नाही। मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासकीय चूक केली अशा शब्दात पुष्पा वाघमारे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला। मी सध्या आता त्याच्याविषयी काही बोलणार नाही। कोणाचं काय आहे ते मला काही माहिती नाही। जे मला वाटलं मी ते टाकलेलं होतं। त्याच्यानंतर मला काही त्याचा त्रुटीमध्ये काही मिळाला नाही। त्याच्यानंतर हे 4-5 दिवसांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे, त्याच्याविषयी मी आता सध्या काही बोलू शकत नाही। मी जे माहिती दिली आहे ती खरी आहे। मला 4 अपत्य आहे आणि 2000चे पहिलेचे 2 आहेत, 2000च्या नंतरचे 2 आहेत। नाही, हा नियम मला माहिती नव्हता। मी नंतर भरला तर माझ्याकडे एवढं लक्षात आलं नाही आहे। याच्यासाठी मी कोणाला काही बोलू शकत नाही आहे। लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे। बँक खात्यात आता लवकरच 3000 रुपये जमा होणार आहेत। देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे। सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे। माझा पेपर माझी मुलाखत सुरू आहे असं नवनाथ बन म्हणतात। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवरून नवनाथ बन यांनी ही टीका केली आहे। दुर्दैवानं राज ठाकरे याला बळी पडले अशी टीका देखील बन यांनी केली आहे। तुम्ही सायलेंटली कितीही गोष्ट केलं तरी जनता तुम्हाला या निवडणुकीमध्ये सायलेंट केल्याशिवाय राहणार नाही, कारण जनतेला तुमचं रडगाणं पटलेलं नाही। एका बाजूला देवेंद्रजी फडणवीस जनतेमध्ये जातात, जनतेमध्ये जाऊन रोज 5-5 सभा घेत आहेत। एकनाथजी शिंदे रोज 4-4, 5-5 सभा घेत आहेत आणि तुम्ही घरामध्ये बसून कॉमेडी करण्याचा प्रयत्न करतायत, लोकांना एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करतायत। आपलाच पेपर आपलीच मुलाखत हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचं धोरण आहे। दुर्दैवानं राज ठाकरे सारखे विजनरी नेते देखील त्या ट्रॅपमध्ये अडकले। राज ठाकरेंनी गोहत्येवरून देखील भाष्य केले। काँग्रेस सरकारच्या काळात बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा नंबर 9 होता। मोदी सरकारच्या काळात बीफ एक्सपोर्टमध्ये भारत नंबर 2 वर आहे असा दावा राज ठाकरेंनी केला। मातेची हत्या बित्या हा जो सगळा विषय बीफ एक्सपोर्ट, काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा नंबर 9 होता। मोदी सरकारच्या काळामध्ये तो बीफ एक्सपोर्टचा नंबर आपला 2 नंबरवरती आलाय। म्हणजे सर्वाधिक घाई आणि सगळ्या गोष्टी मारल्या जात आहेत, हे तर सत्य आहे। हा सरकारी आकडा आहे, माझा आकडा नाही आहे। आणि या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला मोठ्या देणग्या मिळाल्या। आता त्याच्यावरती नरेंद्र मोदींची एक क्लिप मी जाहीर दाखवली पण होती, त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की ये तो मेरे दोस्त है। मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये गोहत्या ही महाराष्ट्रात बंद झाली पाहिजे ह्याच्यासाठी मी आणि भारतीय जनता पक्षाचे काही आमदार यांनी आवाज उठवला होता। तेव्हा आपल्या आमदारांनी का आवाज उठवला नाही? गोमातेची हत्या होऊ नये महाराष्ट्रामध्ये, देशातच होऊ नये, पण ती महाराष्ट्रात होऊ नये यासाठी आम्ही ऑन रेकॉर्ड आवाज उचललाय। गोहत्या संदर्भात तुम्ही का आवाज उचलला नाही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।